तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उभयान्वयी अव्यय, दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पहिला जो प्रकार आहे उभयान्वयी अव्ययामधला तो आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. व्याख्या लक्षात आली असेल. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. सुरुवातीला पाहूया प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्ये एकमेकांवर अवलंबून नसतील तर अशा उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. जोडणारी वाक्ये जी एकमेकांवर अवलंबून नसतील. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. पहिला प्रकार आहे समुच्चयबोधक, त्यानंतर विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक. सुरुवातीला पाहूयात आपण समुच्चयबोधक. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये ही अव्यये पहिल्या विधानात आणखी भर घालतात, म्हणून यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. उदाहरणे आहेत आणि, व, अन, न, नी, शिवाय, आणखी इत्यादी. उदाहरण आहे पहिलं. तो उठून उभा राहिला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सकाळ झाली व पक्षी गाऊ लागले. सेनापतीने इशारा केला अन सैन्य शत्रूवर तुटून पडले. त्याने काम केले नाही, शिवाय तो पैसे मागू लागला. ही झाले पहिल्या प्रकाराची उदाहरणे, म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. अत्यंत सोपी आहेत. त्यानंतर आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. अथवा, वा, किंवा, की ही उभयान्वयी अव्यय विकल्प म्हणजेच दोहोंपैकी एकाची निवड दर्शवितात, म्हणजेच कोणते तरी एक असा अर्थ सूचित करतात, म्हणून त्यांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. विकल्पवरून व लक्षात जर ठेवलं म्हणजेच अथवा व विकल्पबोधक, वा किंवा की ही जी आहेत ती विकल्पबोधक अव्ययाची उदाहरणे आहेत. तर पहिलं उदाहरण पाहूया. साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच. विचार कर वा न कर घडायचे ते घडणार. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार. तुला संपत्ती हवी की सुख हवे. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटेन किंवा पत्राने कळवेन. हे झाली विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययांची उदाहरणे. त्यानंतर आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये. जी अव्यये पहिल्या वाक्यात काही उणीव, दोष, कमीपणा असल्याचे सुचवितात त्यांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. यांना विरोधदर्शक उभयान्वयी अव्यय असेही म्हणतात. उदाहरण आहेत पण, परंतु, परी, बाकी, किंतु, तरी इत्यादी. न्यूनत्वमध्ये पण, परंतु, परी, बाकी. उदाहरण आहे पारध्याने जाळे टाकले पण त्यात सावज अडकलेच नाही. सर्व मुले उत्तीर्ण झाली परंतु गुणवत्ता यादीत कोणीच आले नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. ताईच्या पायाला थोडे लागले आहे, बाकी सर्व खुशाल. मला थोडा त्रास होतो तरी त्याचे काय वाटत नाही. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडलेले दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असते तेव्हा त्यास परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणून, सबब, यास्तव, तस्मात, तेव्हा, याकरिता इत्यादी. तर पहिलं उदाहरण आहे त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला. मला काल ताप आला, सबब मी काल शाळेत गैरहजर राहिलो. त्यांनी त्याला मारले, याकरिता तो त्यांच्याशी बोलत नाही. त्याने आपले आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले. ही झाली परिणामबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे. त्यानंतर आहे गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. हा जो आहे तो आहे दुसरा प्रकार उभयान्वयी अव्ययाचा. व्याख्या पाहूया. उभयान्वयी अव्ययांनी जोडणाऱ्या दोन वाक्यांपैकी एक प्रधान वाक्य व दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असेल तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार. पहिला प्रकार आहे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक. हे झाले 4 प्रकार. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो पाहूयात. स्वरूपबोधक. ज्या उभयान्वयी अव्ययामुळे प्रधान वाक्याचे स्वरूप गौण वाक्यामुळे कळते
त्यास स्वरूपबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण म्हणजे, की, म्हणून, जे इत्यादी. 12 वस्तू म्हणजे 1 डझन. तो उद्गारला की मी जिंकलो. विनंती अर्ज ऐसा जे विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला. तर ही झाली स्वरूपबोधक उभयन्वयी अव्ययांची उदाहरणे. यानंतर आपण पाहूयात कारणबोधक उभयन्वयी अव्यय. ज्या उभयन्वयी अवयवांमुळे जोडलेली 2 वाक्ये ही एक प्रधान वाक्याचे कारण हे गौण वाक्य असते तेव्हा त्यास कारणबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण कारण, का, की इत्यादी. तर वाक्य पाहूया. त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. सचिन सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या. मला माझ्या देशाविषयी अभिमान वाटतो का की ही माझी मायभूमी आहे. तर ही झाली कारणबोधक उभयन्वयी अव्ययांची उदाहरणे. त्यानंतर आहे उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय. ज्या उभयन्वयी अव्ययांनी गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण आहेत म्हणून, सबब, यास्तव, कारण की. पहिला क्रमांक यावा यास्तव सुरेशने खूप अभ्यास केला. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला. तप करता यावे म्हणून त्याने संन्यास घेतला. तर ही झाली उद्देशबोधक उभयन्वयी अव्ययांची उदाहरणे. संकेतबोधक उभयन्वयी अव्यय. जी अव्यय संकेत किंवा अट दाखवितात त्यांना संकेतबोधक उभयन्वयी अव्यय असे म्हणतात. जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की इत्यादी. जर प्रयत्न केला तर यश मिळेल. जरी त्याच्या पायाला लागले तरी त्याने धावण्याची शर्यत जिंकली. तू डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक होईल. तू इशारा केलास की मी येईन. त्याने मध्यस्थी केली तर भांडण मिटेल. तर ही झाली संकेतबोधक उभयन्वयी अव्ययांची उदाहरणे. अतिशय सोप्या भाषेत हा व्हिडिओ आहे उभयन्वयी अव्ययांचा आणि त्यांचे प्रकार. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे ग्रामरचे आणि इतर विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत.